नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर ओमप्रकाश हिरे. मित्रांनो, आज आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये उन्हाळी हंगामामध्ये टोमॅटो आणि मिरची हे जे महत्त्वाचे दोन पीक लावले जातात या पिकाविषयी थोडंसं व्यवस्थापन कसं करावं, त्याच्यामध्ये एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल, एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन असेल, ह्या गोष्टींचा वापर कसा करावा हे आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. टोमॅटो आणि मिरची हे बऱ्याच भागामध्ये उन्हाळी हंगामामध्ये लावलं जातं. उन्हाळी हंगामामध्ये लावत असताना आपण काही महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आज आपण या व्हिडिओमधून थोड्याशा शेअर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्याच्यामध्ये टोमॅटो किंवा मिरची, आता मी जेव्हा बोलेल तेव्हा दोन्ही पिकांसाठी बोलेल असं त्याचा अर्थ पकडून आणि तुम्ही हा व्हिडिओ बघायचा आहे. मित्रांनो, उन्हाळी हंगामामध्ये आपण हे जे दोन पीक लावत असतो टोमॅटो मिरची, त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा विषय येतो तो म्हणजे लागवडीची दिशा. तर लागवडीची दिशा उन्हाळी हंगामामध्ये खूप महत्वाची असते, कारण सूर्यप्रकाश हा पूर्ण झाडाला मिळण्यासाठी आपल्याला उत्तर दक्षिण टोमॅटो किंवा मिरचीची लागवड करणं गरजेचं ठरतं. कारण पूर्व पश्चिम जर आपण लागवड केली तर फक्त वन साईड किंवा एका साईडला सूर्यप्रकाश मिळतो, सेटिंग एका साईडलाच होते, त्याच्यामुळे आपल्याला पाहिजे तसं ॲव्हरेज मिळत नाही. म्हणून लागवड करत असताना टोमॅटोची उत्तर दक्षिण लागवड करता आली तर तुम्हाला त्याचा फायदा जास्त फ्लॉवरिंग, जास्त सेटिंग होण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. दुसरा जो विषय येतो तो म्हणजे उन्हाळ्यामध्ये बरेच शेतकरी टोमॅटो किंवा मिरची पिकाला पेपर, ज्याला आपण मल्चिंग पेपर म्हणतो, तो मल्चिंग पेपर टाकावा का नाही टाकावा याच्यामध्ये खूप कन्फ्यूज असतात. तर कोणतंही पीक असो, टोमॅटो असो या मिरची असो, तुम्ही उन्हाळी हंगामामध्ये सुद्धा मल्चिंग पेपरचा साधारणतः 25 मायक्रॉनचा मल्चिंग पेपर जो येतो त्याचा वापर तुम्ही अवश्य करावा. त्याचा उपयोग तुम्हाला जमिनीमधील जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर मेंटेन होण्यासाठी, जमिनीमधील प्रॉपर वापसा मेंटेन होण्यासाठी आणि सर्वात महत्वाचं ह्या पिकांवर येणाऱ्या रस शोषक किडीला कंट्रोल करण्यासाठी हे मल्चिंग पेपर खूप चांगल्या पद्धतीने फायदेशीर ठरू शकतं. त्याच्यानंतर दुसरा विषय येतो तो म्हणजे पिकातील अंतर. आता उन्हाळ्यामध्ये आपण जेव्हा टोमॅटो आणि मिरची लागवडीचं व्यवस्थापन करत असतो त्यावेळेस अंतर, 2 रो मधलं अंतर, ज्याला आपण 2 बेड मधील अंतर म्हणत असतो, ते साधारणतः कमीत कमी 4.5 फूट त्याच्या आत नको असावं आणि जास्तीत जास्त 5 फुटापर्यंत तुम्ही 2 बेड मधलं अंतर ठेवू शकता. त्याच्यानंतर 2 रोपामधलं अंतर उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही झिगझॅग मध्ये लागवड केली, समजा एक बेड वरती जर तुम्ही 2 लाईनी जर लावल्या झिगझॅग मध्ये, तर साधारणतः झिगझॅग मधील 2 रोपामधलं अंतर हे साधारणतः तुमचं 1.5 फुटापर्यंत तुमचं ठेवणं गरजेचं आहे. 1.25 फूट ते 1.5 फुटाच्या आसपास तुम्ही ठेवणं गरजेचं आहे. आणि समजा तुम्ही एकच लाईन जर बेडवरती लावत असाल, शक्यतो उन्हाळ्यामध्ये तुम्ही झिगझॅग लागवड केली तर काही अडचण नाही. पावसाळ्यामध्ये आपण झिगझॅग लागवड रिकमेंड करत नसतो, पण जर तुम्ही सिंगल लाईन जर बेडवर लावत असाल तर सिंगल लाईन लावत असताना 2 बेड मधलं अंतर रेग्युलर जे आहे तुमचं 4.5 ते 5 फूट तेच ठेवायचे आणि 2 रोपामधलं अंतर हे तुमचं साधारणतः 1 फुटापासून 1.25 फुटापर्यंत तुम्हाला सिंगल लाईन मध्ये ठेवणं गरजेचं ठरतं, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर सूर्यप्रकाश मिळेल. सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे सेटिंग चांगली होईल, फ्लॉवरिंग चांगली निघेल, सर्व गोष्टींना त्याचा पुढे फायदा होत असतो. दुसरं, टोमॅटो किंवा मिरची लागवड करत असताना उन्हाळ्यामध्ये लागवडीचा वेळ खूप महत्वाचा असतो. बरेच शेतकरी काय करतात की खूप दुपारच्या वेळेस 10, 10:30, 11च्या आसपास लागवड करतात आणि दुपारचं ऊन जे असतं ते पेपर खूप तापून गेल्यामुळे ते ऊन त्या रोपाला चटका देतं आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला गळ पडण्याचं किंवा मर येण्याचे चान्सेस रोपामध्ये वाढून जातात. म्हणून मर येऊ नये म्हणून शक्यतो लागवड करत असताना ही तुम्ही जर सायंकाळी केली, साधारणतः 4च्या नंतर जर तुम्ही रोपाची लागवड केली तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने ते रोप रात्रीतनं सेट झालेलं तुम्हाला दिसतं आणि दुसऱ्या दिवसाच्या उन्हामुळे त्याच्यावरती कोणताही विपरीत परिणाम होत नाही. दुसरा सर्वात महत्वाचा मुद्दा असतो उन्हाळ्यामध्ये, जेव्हा आपण टोमॅटो किंवा मिरची लागवड करत असतो तर लागवड करण्याच्या अगोदर तुम्ही जे बेड तयार करतात किंवा बेड तयार केल्यानंतर पेपर टाकतात, त्या पेपरला होल पाडून साधारणतः 2 दिवस 3 दिवस तुम्ही फुल ते बेड पाण्याने ओलं करून घेतलं, त्या बेडमधील पूर्ण उष्णता निघून जाऊ दिली आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही लागवड करणार आहे त्यावेळेस नॉर्मल वापसा कंडिशन डेव्हलप झाली, अशा कंडिशनमध्ये तुम्ही लागवड केलेली कधी फायदेशीर ठरते. म्हणजे लागवड करण्याच्या अगोदर तुम्ही पूर्ण पाण्याने बेड ओला करून घेणं गरजेचं ठरतं. 2-3 दिवस त्याला तसंच पडू देणं गरजेचं ठरतं आणि जेव्हा लागवड करायची तेव्हा तुम्ही ड्रिपचं पाणी चालू असतानाच
ड्रिपचं पाणी बंद असेल त्यावेळेस तुम्ही कृपा करून लागवड करू नये. त्यावेळेस ड्रिपचं पाणी चालूच पाहिजे. ड्रिपचं पाणी चालू असताना तुमची लागवड होणं गरजेचं आहे. ही गोष्ट जर तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक जर केली तर तुम्हाला मर जी आहे ह्या मरीचा प्रॉब्लेम ह्या उन्हाळी हंगामामध्ये मेजरली येत नाही. होल थोडंसं पेपरचं थोडंसं मोठं ठेवायचं. लागवड झाल्यानंतर 1 दिवस 2 दिवस गॅप जाऊ द्यायचा आणि त्याच्यानंतर सायंकाळी शक्यतो जमीन ही शांत झालेली असावी, जमीन ही तापलेली नसावी. अशा वेळेस तुम्ही त्या जमिनीमधली जी माती आहे ती माती घेऊन आणि तुम्ही पाडलेलं जे होल असतं ते होल नंतर तुम्ही पेपर लेवलला बुंजून जरी घेतलं तरी सुद्धा काही अडचण नाही. पेपर लेवलला बुंजायचे, त्याला असं ढीग लावायचं आणि त्याला गच्च असं वरती पॅक करायचं नाही. पेपर लेवलला नॉर्मल जे खड्डा पडलेला लावताना तो खड्डा फक्त पेपर लेवलला बुंजून घ्यायचा आहे. जास्त जर त्याला माती लावली तर ती माती परत तापते आणि त्या रोपाच्या ज्या खोडाला त्याचा चटका बसतो आणि तिथं गळी किंवा तिथं तुम्हाला पिचका झालेलं दिसतं आणि त्याचा प्रॉब्लेम तुम्हाला पुढे परत होत असतो. म्हणून ही काळजी तो सुद्धा तुम्हाला तिथे घेणं गरजेचं आहे. आता दुसरा जो विषय येतो तो म्हणजे लागवड करत असताना मी तुम्हाला सांगितलं बाकीच्या ज्या गोष्टी सर्व तुम्हाला महत्वाच्या आहेत त्या महत्वाच्या गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न केला. व्हरायटींविषयी मी जास्त या व्हिडिओमध्ये बोलणार नाही कारण व्हरायटीवरती बोलायला गेलं तर वेळ खूप जाईल. म्हणून ज्या हंगामामध्ये तुम्ही लागवड करताय, स्पेशली आता उन्हाळी हंगामामध्ये लागवड करताय तर टोमॅटो आणि मिरची पिकाची उन्हाळी व्हरायटी तुम्ही सिलेक्ट करावी. अशी व्हरायटी सिलेक्ट करावी जी गेले 2 ते 3 वर्षापासून तुमच्या भागामध्ये खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्म करते आहे. नाही तर मग कुठेतरी बारामतीला एखादी व्हरायटी खूप चांगला परफॉर्म करते म्हणून मी ती व्हरायटी इकडे लावली किंवा नारायणगावला करते म्हणून मी इकडे लावली, असं न करता आपल्या भागामध्ये गेले 2 ते 3 वर्षापासून जी व्हरायटी चांगला परफॉर्म करते अशा व्हरायटीला तुम्ही कधीही गेलेलं चांगलं असतं. मग ती टोमॅटो असो किंवा मिरची असो, जी जास्त करून व्हायरस रेजिस्टन्स असावी, उत्पन्न चांगलं द्यावं, तिने उन्हाळ्यामध्ये चांगलं उत्पन्न देणारी व्हरायटी तुम्ही सिलेक्ट करावी. दुसरं, नर्सरीमधनं जेव्हा तुम्ही रोप आणतात तेव्हा शक्यतो रोप हे आता उन्हाळ्यामध्ये लागवड करत असाल तर एक 25 दिवसाच्या आसपासचं वयाचं रोप तुम्ही लागवडीसाठी निवडावं जेणेकरून त्याला खाली रूट कॉइलिंगचा विषय येऊ नये. जर तसं वाटत असेल तर खालची मुळी जी आहे ती तुम्ही कट करून लावलेली कधीही फायदेशीर ठरते. गोल ट्रे असेल किंवा चौकोनी ट्रे असेल, शक्यतो चौकोनी ट्रेचा जर तुम्ही वापर केलेला असेल नर्सरी मधनं आणताना तर ठीकच आहे. पण ठीक आहे, तुम्ही गोल ट्रेचा जरी वापर केला तर काही अडचणी, फक्त जास्त वयाचं रोप तुम्ही घेऊ नये कारण रूट कॉइलिंगचा विषय खाली येतो आणि नंतर तुम्हाला ते झाड व्हायरसला बळी पडताना दिसत असतं. म्हणून ती एक काळजी तुम्हाला घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा विषय येतो तो म्हणजे सापळे पिकं. सापळे पिकं म्हणजे तुम्ही जे मेन पीक लावलंय त्याच्या आसपास किंवा 4-5 ओळींच्या मध्ये एक जर सापळा पीक तुम्ही जर लावलं, जसे की तुमच्याकडे मका आहे, झेंडू आहे, चवळी आहे, असे पीक जर तुम्ही सापळा पीक म्हणून लावले तर बरेचसे रस शोषक किडी जे असतात त्या पिकावरती अटॅक करतात आणि मेजर जे आपलं मेन पीक असतं ते पीक आपल्याला ह्या रस शोषक किडीपासून प्रोटेक्ट करता येतं, त्याला आपल्याला कंट्रोल करता येतं. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा अजून एक विषय येतो तो म्हणजे आपल्याला कीड आणि रोग व्यवस्थापनामध्ये एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन हा विषय आपल्याला या व्हिडिओमधून कव्हर करायचा आहे. आणि त्याच्यामध्ये इनिशियल स्टेज मधला सर्वात महत्वाचा पॉईंट येतो तो म्हणजे पिवळे स्टिक, ज्याला आपण येलो स्टिक म्हणतो, त्याच्यानंतर निळे स्टिक ज्याला आपण ब्ल्यू स्टिक म्हणतो. या पिवळ्या आणि निळ्या स्टिकचा वापर तुमच्या प्लॉटमध्ये अत्यंत महत्वाचा आहे, जेणेकरून तुम्हाला हे जे ब्ल्यू स्टिक आहेत हे थ्रिप्स सारख्या किडीला कंट्रोल होण्यासाठी मदत करतात आणि हे येलो स्टिक जे असतात हे तुमच्या बाकीचे जे रस किडे, व्हाईट फ्लाय असेल, त्याच्यानंतर तुडतुडा असेल किंवा मावा असेल, अशा किडींना तुम्हाला कंट्रोल करण्यासाठी मदत करत असतात. म्हणून तुम्ही एकरी साधारणतः 10-12 बंडल जर तुम्ही एका कलरच्या याचे जे लावून दिले, जेवढे जास्त लावले तेवढे तुम्हाला त्याचा फायदाच असतो, तोटा कोणताही नसतो. त्याच्यानंतर टोमॅटोवरती सध्या तुटा अळीचा खूप मोठा प्रादुर्भाव दिसतोय, मोठ्या प्रमाणात यावर्षी सुद्धा येण्याचे चान्सेस आहे. म्हणून त्याला प्रतिबंधक म्हणून थोडंसं एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये आपल्याला जे कामगंध सापळे मिळतात तुटा अळीसाठी ते सुद्धा तुम्ही लागवड केल्यानंतर 10-12 दिवसाच्या रोपाच्या अवस्थेमध्ये तुम्ही प्लॉटमध्ये एकरी साधारणतः 5 ते 6 प्रति एकर अशा हिशोबाने तुम्ही ते तुटाचे जे कामगंध सापळे आहेत त्याचा सुद्धा वापर तुम्ही करणं अत्यावश्यक आहे. आता पुढचा जो विषय येतो तो म्हणजे
बेसल डोस टोमॅटो पिकाला किंवा मिरची पिकाला कसा भरावा, कसा असावा, याच्याविषयी आपण थोडीशी चर्चा करूया. मित्रांनो, बेसल डोस मध्ये जर तुम्ही शेणखताचा वापर केलेला असेल, चांगलं कुजलेलं शेणखत, कृपा करून कोणीही ओल्या शेणखताचा वापर किंवा अर्धवट कुजलेल्या शेणखताचा वापर टोमॅटो किंवा मिरची पिकाच्या बेडमध्ये किंवा बेड बनवण्याच्या अगोदर करू नये. शेणखत हे पूर्ण कुजलेलंच असावं. कमीत कमी 80 ते 90% कुजलेलं शेणखत वापरलं तर तुम्हाला जमिनीमधल्या बुरशीजन्य रोगाला कंट्रोल करण्यासाठी सुद्धा ते फायदेशीर ठरतं. ओलं शेणखत हे तुमच्या जमिनीमध्ये फायद्याच्या ऐवजी तोटे जास्त करत असतं. जर शेणखताची अवेलेबिलिटी नसेल किंवा तुम्हाला त्याला ऑप्शन शोधायचा असेल तर आपल्या ऍग्रिसर्च कंपनीचं ओरिजिनल नावाचं एक सेंद्रिय खत मार्केटमध्ये मिळतं. ते एकमेव असं खत आहे सेंद्रिय खत की ते मशरूम बेस आहे. मशरूम पासून त्याला बनवण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये एनपीके बेस जे रिकमेंडेड आहे ते तर त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट मिळतातच, परंतु त्याच्याबरोबरच त्याच्यामध्ये जवळजवळ 5 ते 5.5% कॅल्शियम सुद्धा तुम्हाला ऑर्गॅनिक कॅल्शियम सुद्धा मिळत असतो. म्हणून साधारणतः एकरी तुम्ही 12 ते 15 बॅग अशा हिशोबाने तुम्ही बेड तयार केल्यानंतर बेडवरती तुम्ही त्याचा वापर ऍज अ सेंद्रिय खत म्हणून करणं गरजेचं ठरतं. डोस भरत असताना आपल्याला एकात्मिक पद्धतीने सेंद्रिय, जैविक आणि रासायनिक खतांचं मिक्सचर आपल्याला बेडमध्ये भरणं गरजेचं ठरतं. त्याच्यामध्ये सेंद्रिय खतामध्ये तुम्हाला मी शेणखत किंवा ओरिजिनल सारखं खत सांगितलं. तुम्ही एकरी साधारणतः 150 ते 200 किलो पर्यंत निंबोळी पेंटचा वापर सुद्धा बेडमध्ये करू शकता, जो की तुम्हाला जमिनीमधील निमॅटोड असेल किंवा जमिनीमधील इतर किडी असतील या किडींसाठी सुद्धा तो खूप चांगल्या पद्धतीने मदत करतो. चांगल्या क्वालिटीचं निंबोळी पेंट तुम्ही या बेडमध्ये भरू शकता. त्याच्यानंतर रासायनिक खतामध्ये जेव्हा तुम्ही येतात तर रासायनिक खताचा डोस भरत असताना आपल्याकडे मार्केटमध्ये वेगवेगळ्या ग्रेड आहेत. तर त्या ग्रेडमध्ये तुम्हाला सिलेक्शन मध्ये थोडंसं कन्फ्युजिंग असतं की मी नेमकं कोणती ग्रेड वापरू. तर ज्या खतामध्ये तिन्ही ग्रेड अवेलेबल आहेत, म्हणजे नायट्रोजन पण आहे, फॉस्फरस पण आहे आणि पोटॅश पण आहे, अशा ग्रेड मार्केटमध्ये आहेत. जसं की 14-35-14 आहे, 15-15-15 आहे, त्याच्यानंतर 10-26-26 थोडीशी शॉर्टेज आणखी आहे पण काही काही ठिकाणी मिळतंय, 12-32-16 आहे. अशा ज्या ग्रेड आहेत या ग्रेड पैकी फक्त एक ग्रेड तुम्हाला सिलेक्ट करायची. समजा तुम्ही फॉर एक्झाम्पल 10-26-26 समजा उदाहरण म्हणून आपण 10-26-26 ग्रेड घेतली तर त्या 10-26-26 ग्रेडचं एकरी 2 बॅग प्रति एकर अशा हिशोबाने तुम्हाला ऍप्लिकेशन करणं गरजेचं ठरणार आहे. हे झालं तुमची एनपीके. त्याच्यामध्ये बरेच लोक बाकीचं बरंचसं काही मटेरियल टाकत असतात. तर बेसल डोस मध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश असं मिक्सिंग असलेलं तुम्ही कोणतंही एक खत निवडायचे आणि त्याचं ऍप्लिकेशन एकरी 2 बॅग अशा हिशोबाने करायचे. समजा तुम्हाला ही तिन्ही कंटेंट असलेलं खत जर तुम्हाला मिळालं नाही तर तुमच्याकडे एक ऑप्शन अजून असतं, ते म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट किंवा 18-46 किंवा 24-24. आता हे जे 3 खत आहे त्याच्यामध्ये तिन्हीमध्ये पोटॅश नाहीये. जर तुम्हाला सिंगल सुपर फॉस्फेट टाकायचं असेल तर सिंगल सुपर फॉस्फेट एकरी साधारणतः 3 बॅग पासून ते 4 बॅग पर्यंत तुम्ही प्रति एकर टाकू शकता. काही लोक सिंगल सुपर फॉस्फेट प्लस 18-46 प्लस त्याच्यामध्ये 10-26-26 असं काहीतरी कॉम्बिनेशन करतात. असं कॉम्बिनेशन करायचं नाही. आपल्याला त्या खतामधनं नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश याचा सोर्स आपल्याला मिळाला पाहिजे. डबल सोर्सची गरज नाही. सिंगल सुपर फॉस्फेट टाकलं तर 18-46 टाकायची गरज नाही, 18-46 टाकलं तर तुम्हाला सिंगल सुपर फॉस्फेट किंवा 24-24 टाकायची गरज नाही. त्याच्यामुळे मिक्सिंग करत असताना समजा तुम्ही तिन्ही ग्रेड मिक्स असलेलं खत टाकलं तर एकरी 2 बॅग टाकायचे आणि समजा नुसतं नायट्रोजन आणि फॉस्फरस म्हणजे समजा सुपर फॉस्फेट टाकायचं असेल तर एकरी 3 ते 4 बॅग, 18-46 टाकायचं असेल तर एकरी साधारणतः 1.5 बॅग म्हणजे 75 किलो पर्यंत तुम्ही 18-46 टाकू शकता आणि 24-24 टाकायचं असेल तर एकरी साधारणतः 2 बॅग तुम्ही 24-24 प्रति एकर टाकू शकता. याच्यापैकी एकच ग्रेड तुम्हाला सिलेक्ट करायची आहे, दोन्ही ग्रेड टाकायची गरज नाही. आता याच्यामध्ये राहिला पोटॅशची अवेलेबिलिटी ह्या 2 म्हणजे नायट्रोजन आणि फॉस्फरस बेस खतामध्ये नसते, म्हणून पोटॅशचा सोर्स म्हणून आपल्याला एमओपी साधारणतः एकरी 25 किलो पासून ते 30 किलो पर्यंत टाकता आलं तर तुम्ही बेसल डोस मध्ये अवश्य एमओपीचा वापर किंवा एसओपीचा वापर तुम्ही बेसल डोस मध्ये टाकणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश युक्त खताचा वापर करायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ऍग्रिसर्च कंपनीचं एक मायक्रोरायझा मार्केटमध्ये मिळतं, रुटांझा नावाचं. बेसल डोस मध्ये रुटांझा किंवा मायक्रोरायझा हे बेसल डोस मध्ये गेलेलं कधीही फायदेशीर ठरतं, कारण मायक्रोरायझा हा मुळीच्या आतमध्ये इन्फेक्शन करतो. नवीन रूट जेव्हा डेव्हलप होतात तेव्हा तो इन्फेक्ट करतो, त्याला सेन्स, त्या मुळी त्याला सेन्स देतात, त्या पद्धतीने तो त्या मुळीकडे ट्रान्सलोकेट होतो. ट्रान्सलोकेट झाल्यानंतर त्या मुळीमध्ये तो इन्फेक्शन करतो आणि मुळीच्या सानिध्यामध्ये एक अशी फंगल ग्रोथ निर्माण करतो जेणेकरून
जमिनीमधले इतर अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध व्हावे, जमिनीमधलं पाणी पिकाला उपलब्ध व्हावं, जमिनीमधील इतर घातक बुरश्या मुळीच्या सानिध्यामध्ये येऊ नये याच्यासाठी प्रोटेक्शन म्हणून हे रुटांजा खूप चांगल्या पद्धतीने काम करत असतं. रुटांजामध्ये आपण ऍडिशनल अशी एक स्ट्रेन टाकलेली की ती जास्त पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनीमध्ये किंवा जास्त चुनखड असणाऱ्या जमिनीमध्ये अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्याचं काम करत असते. म्हणून रुटांजा तुम्ही एकरी 4 किलो अशा हिशोबाने तुम्हाला बेसल डोसमध्ये टाकायचे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला समजा आता मार्केटमध्ये थोडं पॉलिसल्फेट मार्केटमध्ये आलेले तर तुम्ही एकरी 50 किलोच्या आसपास चांगल्या कंपनीचं पॉलिसल्फेट सुद्धा ह्या बेसल डोसमध्ये टाकू शकतात. अशा पद्धतीने एनपीके बेस खत, त्याच्याबरोबर थोडंसं मायक्रोरायझा बेस खत आणि त्याच्याबरोबर तुमचं असं पॉलिसल्फेट ज्याच्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि सल्फर अशा 4 न्यूट्रिएंटचा अवेलेबिलिटी आहे. अशा खताचा वापर तुम्ही 50 किलो प्रति एकर करू शकता. दुसरा जो टोमॅटो आणि मिरची पिकामध्ये जो महत्वाचा विषय येतो तो म्हणजे पहिल्या 20 दिवसामध्ये किंवा 25 दिवसामधलं मॅनेजमेंट. आपण ते मॅनेजमेंट जास्त करून ड्रेंचिंग किंवा आळवणीद्वारे करत असतो. तर याच्यामध्ये बरेचसे शेतकरी खूप मोठ्या चुका करत असतात. बरेच शेतकरी लागवड झाल्यानंतर साधारणतः 5 दिवसाच्या आतमध्येच त्या झाडाच्या मुळीजवळ केमिकल बुरशीनाशक आणि केमिकल कीटकनाशकाची आळवणी करतात, ड्रेंचिंग करत असतात. आणि बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की ह्या ड्रेंचिंगमुळे माझी जी मर होणार आहे ती मर थांबेल किंवा कंट्रोलमध्ये राहील. पण तिथं जर तुमचं केमिकल बुरशीनाशक किंवा केमिकल कीटकनाशक जर पहिल्या 5 दिवसाच्या आतमध्ये जर मुळीच्या सानिध्यात गेलं तर त्याचा खूप मोठा शॉक तुमच्या झाडाच्या मुळीवरती होत असतो. त्याच्यामुळे तुम्हाला इनिशियल स्टेजमधली जी मर आहे, पिवळं पडणं, मर गळा पडणं, कोमेजून जाणं, ह्या बऱ्याचशा समस्यांना त्या रोपाला जावं लागतं किंवा तुम्हाला त्याला फेस करावं लागतं. म्हणून कृपा करून आळवणीद्वारे व्यवस्थापन करत असताना मी तुम्हाला स्लाइडमध्ये जिथं जिथं बोलेल तिथं प्रत्येक वेळेस एक स्लाइड टाकेल की त्याच्यामधनं तुम्हाला ते पहिली आळवणी ही करायची, दुसरी ही करायची, तिसरी ही करायची, जेणेकरून त्याच्यामध्ये तुम्हाला अन्नद्रव्य, कीड आणि रोग या तिन्ही गोष्टी तुम्हाला कंट्रोलमध्ये मिळतील. आपल्याला पहिली आळवणी टोमॅटो आणि मिरची पिकाला ही फक्त आणि फक्त जैविकची द्यायची आहे. तिथं केमिकल, बुरशीनाशक, कीटकनाशक कोणतंही जायला नको. त्याच्यामध्ये ॲग्रिसर्च कंपनीचं कन्सर्ट म्हणून एक बॅक्टेरियल कॉन्सर्शिया येतो. त्याच्यामध्ये नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया, पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया, फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आहेत आणि 2 ऍडिशनल त्याच्यामध्ये बायोफंगिसाइड आहेत जे की जमिनीमध्ये बुरशीनाशक म्हणून काम करतात. म्हणून तुम्हाला दुसरं कोणतंही केमिकल बुरशीनाशक या पहिल्या आळवणीमध्ये देण्याची गरज पडत नाही. असा हा कन्सर्ट 1 लिटर, त्याच्याबरोबर चांगल्या कंपनीचं ट्रायकोडर्मा घ्यायचे ते साधारणतः 1 किलो आणि त्याच्याबरोबर प्रोबिऑन घ्यायचे. प्रोबिऑन हे 62.5% अॅमिनो ऍसिड असलेलं प्रॉडक्ट आहे. या प्रोबिऑनमुळे त्या कन्सर्ट मधील बॅक्टेरियाला पण अन्न मिळतं अॅमिनो ऍसिड म्हणून आणि जमिनीमधील इनिशियल स्टेजमध्ये जी व्हाईट रूट डेव्हलपमेंट होत असते, पांढरी मुळी जी ग्रोथ होत असते, त्याला सुद्धा हे खूप चांगल्या पद्धतीने मदत करतं. म्हणून लागवड झाल्यानंतर दुसऱ्या, तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी तुमच्या वेळेनुसार पण 5 दिवसाच्या आतमध्ये ही आळवणी होणं गरजेचं आहे. तर एकरी तुम्हाला मी प्रमाण सांगितलं त्यानुसार ही पहिली आळवणी करायची आहे. त्याच्यानंतर दुसरी आळवणी लागवड झाल्यानंतर साधारणतः 8 दिवसापासून ते 10 दिवसांच्या दरम्यान करायची. 8 दिवसाच्या आतमध्ये झाडाला कोणतंही केमिकल, कीटकनाशक, बुरशीनाशक द्यायचं नाही. त्याचा खूप विपरीत परिणाम झाडाच्या मुळीवर होतो. 8 दिवसाच्या आसपास तुमचं झाड गेलं किंवा रोप गेलं का त्याला मग तुम्ही संचार 40 हे जे आपलं फॉस्फोनिक ऍसिड येतं ते साधारणतः तुम्ही 500 मिली, त्याच्यामध्ये तुम्ही एक आंतरप्रवाही बुरशीनाशक, मग त्याच्यामध्ये तुम्ही थायफेनेट मिथाइल घेऊ शकता किंवा कार्बेंडिझम घेऊ शकता. साधारणतः एकरी 250 ग्राम तुम्ही ह्या दोन्हीपैकी एक आंतरप्रवाही बुरशीनाशक घ्यायचे आणि एक आंतरप्रवाही कीटकनाशक घ्यायचे. त्याच्यामध्ये तुम्ही समजा थायमिथॉक्झेम घ्या, ते साधारणतः ग्रॅन्युलर फॉर्म्युलेशन मध्ये घेतलं तर तुम्ही ते 100 ग्रॅमच्या आसपास घेऊ शकता किंवा आता मार्केटमध्ये 30% FS फॉर्म्युलेशन मध्ये सुद्धा थायमिथॉक्झेम येतं. ते तुम्ही साधारणतः एकरी 500 मिली त्याच्यावरती घ्यायची गरज नाही. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये 500 मिलीच्या आसपास तुम्ही एक आंतरप्रवाही कीटकनाशक म्हणून ते लिक्विड फॉर्म्युलेशन मधलं जे येतं ते 500 मिलीच्या आसपास घेऊ शकतात. अशा पद्धतीने तुम्ही हे एक आंतरप्रवाही बुरशीनाशक, एक आंतरप्रवाही कीटकनाशक आणि त्याच्याबरोबर संचार 40 आणि त्याच्याबरोबर तुम्ही NPK बेस जे 19-19-19 येतं ते साधारणतः 2.5 किलो ते 3 किलोच्या आसपास अशा कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला ही दुसरी ड्रेंचिंग करायची आहे लागवड झाल्यानंतर 8 दिवसापासून ते 10 दिवसाच्या दरम्यान. नंतर तिसरी जी ड्रेंचिंग आहे त्याला आपण कालावधी साधारणतः ती ड्रेंचिंग येते ती 14 ते 15 दिवसाच्या आसपास, लागवड झाल्यानंतर 14 ते 15 दिवसाच्या आसपास
पहिल्या ज्या 2 आपण आळवण्या केलेल्या आहेत, ड्रेंचिंग केलेल्या आहेत, त्या 2 आळवणी आणि ड्रेंचिंग मधनं तुमचं झाड खूप चांगल्या पद्धतीने स्टँड होऊन जातं. कोणत्याही जमिनीमधली बुरशी किंवा जमिनीमधली कीड तुम्हाला ह्या 2 आळवणींमुळे त्रास देत नाही आणि खूप चांगल्या पद्धतीने व्हाईट रूट डेव्हलप होऊन आणि तुमचं रोप हे सेट झालेलं असतं. मग 15 दिवसाच्या आसपास तुम्हाला त्याला थोडंसं 1261 पांढरी मुळी डेव्हलप होण्यासाठी अजून त्याला फॉस्फरस लेवल, त्याची स्टेम जे आहे ती स्टेमची जी थिकनेस आहे ती वाढण्यासाठी त्यावेळेस स्टेजला तुम्ही थोडंसं 1261 द्यायचे. 3 किलोच्या आसपास 1261. लोहा ड्रीप आपल्या कंपनीचे येतं, त्याच्यामध्ये इड्डा फॉर्म मधलं फेरस आहे. इनिशियल स्टेजमध्ये ज्या नवीन फुटी निघतात त्या फुटी पिवळ्या निघू नये म्हणून तिथं साधारणतः 500 ग्राम तुम्ही लोहा ड्रीप द्यायचे. आणि आपल्या कंपनीचं एक पोटॅशियम ह्युमेट येतं लिओनार नावाने, ते साधारणतः 500 ग्राम. अशा तिन्हींचं कॉम्बिनेशन तुम्हाला थर्ड ड्रेंचिंग मध्ये देणं गरजेचं ठरतं. आता ही झाली तुमची तिसरी आळवणी. चौथ्या आळवणीमध्ये तुम्हाला फुटव्यांची गरज असते, नंबर ऑफ ब्रँचेसची गरज असते. झाड असं छत्रीसारखं तयार झालं पाहिजे, मग ते टोमॅटो असो मिरची असो, तर ते झाड छत्रीसारखं तयार होण्यासाठी तुम्ही थोडंसं नायट्रेट फॉर्म मधला नायट्रोजन, त्याच्यानंतर कॅल्शियम आणि थोडासा त्याच्याबरोबर बोरॉन आणि पोटॅशियम असं कॉम्बिनेशन आपल्याला तयार करायचं असतं. त्याच्यासाठी तुम्ही काय करायचे, सिंपल कॅल्शियम नायट्रेट साधारणतः एकरी 3 किलो. त्याच्यानंतर झिल्वोर आपल्या कंपनीचं बोरॉन येतं, ते साधारणतः 250 ग्राम. आणि त्याच्याबरोबर ऍग्रीप्लेक्स OA म्हणून एक ऑर्गॅनिक ऍसिड मार्केटमध्ये मिळतं, जे की जमिनीमधील स्थिर झालेल्या अन्नद्रव्यांना किंवा जमिनीमधील फिक्स झालेल्या अन्नद्रव्यांना उपलब्ध करून देण्याचं काम करतं, फॉस्फरस पिकाला अवेलेबल करून देण्याचं काम करतं. म्हणून कॅल्शियम नायट्रेट 3 किलो, झिल्वोर साधारणतः 250 ग्राम आणि ऍग्रीप्लेक्स OA साधारणतः 500 मिली प्रति एकर अशा हिशोबाने तुम्हाला ड्रेंचिंग करायची आहे. त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं वाटतं तुम्हाला अजून थोडा नायट्रोजन पाहिजे, हलकी जमीन आहे, तर तुम्ही 13-0-45 ही कॉम्बिनेशन तुम्ही या कॅल्शियम नायट्रेट बरोबर 2 किलोच्या आसपास घेऊ शकतात. अशा पद्धतीने तुम्हाला ही चौथी आळवणी साधारणतः 20 दिवसाच्या आसपास लागवडीनंतर करणं गरजेचं आहे. या आळवणीमधनं तुम्हाला कॅल्शियम मिळेल, बोरॉन मिळेल, नायट्रोजन मिळेल, पोटॅश मिळेल आणि ऍग्रीप्लेक्स OA मुळे फॉस्फरस मिळेल. आणि त्याच्यामुळे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने झाडाचे फुटवे निघण्यासाठी, झाडाची पत्ती स्ट्रॉंग राहण्यासाठी तुम्हाला या स्टेजला हे कॉम्बिनेशन मदत करेल. अशा पद्धतीने तुम्हाला 4 आळवण्या, ज्याला आपण ड्रेंचिंग म्हणतो, त्या ड्रेंचिंगचे ऍप्लिकेशन हे ड्रेंचिंगद्वारेच करायचे, ड्रीपद्वारे करायचं नाही. कारण पहिले 20 दिवस झाडाला पाहिजे तशी मुळी डेव्हलप झालेली नसते, म्हणून आपलं दिलेलं औषध हे मुळीपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला ही आळवणी किंवा ड्रेंचिंगद्वारे त्याचं ऍप्लिकेशन करायचे. ड्रेंचिंग करत असताना एका झाडाला 50 ते 60 मिली पाणी पडेल, म्हणजे साधारणतः तुमचे एकरी 6000 रोपं बसत असतील फॉर एक्झाम्पल, तर 6000ला जर 50 मिली पाणी पकडलं, 6×5=30, साधारणतः तुम्हाला 300 लिटर पाणी एकरी लागेल. तेवढ्या हिशोबाने पाणी बनवायचं. त्याच्यामध्ये मी जे एकरी प्रमाण सांगितलं ते प्रमाण टाकायचं आणि प्रत्येक रोपाला सम प्रमाणामध्ये औषध जाईल ही काळजी तुम्ही घ्यायची. त्या पद्धतीने तुम्हाला त्याचं ऍप्लिकेशन 50 ते 60 मिली प्रति झाड अशा हिशोबाने तुम्हाला आळवणीद्वारे करणं गरजेचं आहे. ह्या 4 आळवणीमधनं कोणतीही स्कॉर्चिंग तुमच्या प्लॉटमध्ये येणार नाही, मुळीला कोणती इजा होणार नाही, जमिनीमधील सूक्ष्मजीव सृष्टीला कोणती इजा होणार नाही. खूप चांगल्या पद्धतीने झाड हे सेट होईल. आणि नंतर मग तुम्ही 25 दिवसाच्या आसपास तुम्हाला मायक्रोन्यूट्रिएंट जे आपल्या कंपनीचं मिंगल नावाचं येतं, ते मिंगल मायक्रोन्यूट्रिएंट 2 किलो, त्याच्याबरोबर थायोग्रीन नावाचं जे सल्फर येतं ते 3 किलो आणि त्याच्याबरोबर मॅग्नेशियम सल्फेट साधारणतः 5 ते 6 किलो असं तुम्ही ड्रीपद्वारे जरी किंवा 5वी आळवणी केली तरी काही अडचण नाही. वाटतंय तुम्हाला झाड थोडंसं छोटं राहिले तर तुम्ही आळवणीद्वारे त्याचं ऍप्लिकेशन केला किंवा डायरेक्ट ड्रीपद्वारे सुद्धा त्याचं ऍप्लिकेशन तुम्ही केलं तरी काही अडचण नाही. आणि मग ह्या 25 दिवसाच्या पुढे तुम्ही दर हप्त्याला, म्हणजे साधारणतः तुम्ही 10 दिवसातनं 2 ऍप्लिकेशन जर लिक्विड खताचे तुम्ही देत असाल किंवा ड्रीप मधून ऍप्लिकेशन करत असाल तर 10 दिवसामध्ये एक NPK बेस खत जाऊ द्यायचे आणि दुसऱ्या पुढच्या पाण्याला, म्हणजे 10 दिवसामध्ये समजा तुम्ही 2 पाण्याचं ऍप्लिकेशन करत असाल 5-5 दिवसाच्या अंतराने, तर एका पाण्याला जेव्हा पाणी द्यायचे तेव्हाच तुम्हाला खताचं ऍप्लिकेशन करायचे, त्या स्टेजला एक ऍप्लिकेशन. आणि दुसऱ्या पाण्याला परत तुम्ही समजा पहिल्याला तुम्ही 1261+0050 दिलं तर दुसऱ्या ऍप्लिकेशन मग तुम्ही थोडंसं कॅल्शियम नायट्रेट, बोरॉन, तिसरं ऍप्लिकेशन परत 1261+0050 किंवा NPK बेस जे तुम्ही खत देणार 52-34-13-13 जे तुम्ही देणार त्या पद्धतीने, किंवा शेड्यूल मध्ये मी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे. या व्हिडिओ बरोबर तुम्हाला मी शेड्यूल पण पाठवेल. त्या शेड्यूल मध्ये तुम्हाला ते कसं ऍप्लिकेशन करायचं पुढचं ते सुद्धा तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पूर्ण गोष्टी व्हिडिओमध्ये सांगणं शक्य होत नाही, म्हणून रेग्युलर झाडाच्या वाढीनुसार तुम्ही ड्रिप इरिगेशन सिस्टीमद्वारे मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मिंगल थायोग्रीन आणि मॅग्नेशियम सल्फेट ह्या कॉम्बिनेशनचं ऍप्लिकेशन तुमचं झालं तर त्याच्यानंतर मग बॅलन्स फॉर्म मध्ये तुम्हाला
एक 4 ते 5 दिवसाच्या अंतराने फर्टिलायझर मॅनेजमेंट ड्रीपद्वारे करत राहायचंय. त्याच्यामध्ये एका 8 ते 10 दिवसामध्ये एनपीके बेस लिक्विड खताचा वापर ठेवायचा आहे. झाडाच्या वाढीनुसार गरजेनुसार. ते इथं सांगणं आता व्हिडिओमध्ये एवढं शक्य नाहीये. आणि नंतर अल्टरनेट जो तुमचा वेळ येतो, म्हणजे पहिल्या 5 दिवसामध्ये एक एनपीके बेस खत दिलं तर पुढच्या 5 दिवसामध्ये तुम्हाला ड्रिपमध्ये एक ऍप्लिकेशन करणार, त्यावेळेस मग तुम्ही इतर उरलेले जे खत आहे म्हणजे सेकंडरी न्यूट्रिएंट आणि मायक्रो न्यूट्रिएंट याचं ऍप्लिकेशन स्टेजनुसार करायचे. ते तुम्हाला मी शेड्यूलमध्ये देण्याचा प्रयत्न करेल. त्या शेड्यूलचा अभ्यास करून त्या पद्धतीने मॅनेजमेंट करायचे. एवढं व्हिडिओमध्ये कव्हर करणं शक्य नाही. आणि फवारणीमधनं तुम्हाला एक पहिले 25 दिवसापर्यंत मॅनेजमेंट कसं असावं याच्याविषयी तुम्हाला थोडंसं सांगतो. बरेच लोक लागवड झाल्यानंतर 5-6 दिवसांनी 8 दिवसांनी काहीतरी फवारणीमधनं मॅनेजमेंट करतात. मित्रांनो, आपण झाड जेव्हा लावतो ते एकदम कवळ्या अवस्थेत असतं. जर तुम्ही फवारणीमधनं ऍप्लिकेशन इनिशियल स्टेजमध्ये जर केलं तर ते रोप त्या फवारणीमुळे खूप लवकर शॉकमध्ये जातं. कारण ती स्वतःच्या मुळीवर उभं तर राहिलेलं असतं, पण ते अन्नद्रव्य घेण्याची प्रोसेस किंवा पाणी घेण्याची जी प्रोसेस आहे ती गतीला लागण्यासाठी साधारणतः रोपाला 10-11 दिवस लागत असतात. म्हणून तेवढी काळजी घ्यायची. पहिले 10 दिवसापर्यंत, कमीत कमी 12 दिवसापर्यंत त्या रोपाला किंवा त्या झाडाला कोणत्याही फवारणीद्वारे मॅनेजमेंट करायचं नाहीये. तुम्ही ड्रेंचिंग जी केलेली आहे त्या मुळीसाठीच तुम्ही जे दिलेले आहे त्यावरनं तुमचं झाड सक्षम राहील आणि ते खूप चांगल्या पद्धतीने ग्रीप घेईल. साधारणतः 15 दिवसाच्या आसपास, म्हणजे 14 ते 15 दिवसाच्या आसपास तुम्ही एक चांगलं कीटकनाशक, आंतरप्रवाही कीटकनाशक, बुरशीनाशक द्यायची गरज नाही, आंतरप्रवाही कीटकनाशक. मग तुम्ही समजा तुमच्याकडे बेनिव्या मारायची सवय असेल तर तुम्ही ह्या स्टेजला पहिला बेनिव्याचा स्प्रे, त्याच्याबरोबर एखादं अॅमिनो ऍसिड बेस जसं प्रोबियॉन येतं किंवा अँपल येतं त्याच्याबरोबर ते कॉम्बिनेशन, आणि प्लस त्याच्याबरोबर एखादं 19-19, 19-19-19 अशा कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला पहिला स्प्रे 15 दिवसाच्या आसपास घ्यायचा आहे. त्याच्यानंतर दुसरा स्प्रे तुम्ही एक त्याच्यानंतर 5 दिवसांनी म्हणजे 20 दिवसाच्या आसपास तुम्ही आपल्या ऍग्रिसर्च कंपनीचं एक्सिड नावाचं मायक्रोन्यूट्रन मार्केटमध्ये मिळतं. तर 20 दिवसाच्या आसपास रोप सेट झालेले, नवीन कुठेतरी फूट निघायला सुरुवात झालेली आहे, झाड स्वतःच्या मुळीवरती खूप चांगल्या पद्धतीने सक्षम ग्रीप घ्यायला लागलेले आहे, अशा स्टेजमध्ये तुम्हाला पहिलं मायक्रोन्यूट्रिएंट द्यायचे. ते म्हणजे एक्सिड, साधारणतः 1.5 ग्राम प्रति लिटरच्या हिशोबाने. त्याच्याबरोबर स्प्राउट म्हणून एक ऍसिटिलीन थायोप्रोलिन घटक असलेला आपला एक सुंदर प्रॉडक्ट आहे जो तुम्हाला व्हेजिटेटिव्ह ग्रोथ झाडाची चांगली होण्यासाठी मदत करतो. तो साधारणतः 1.25 मिलीच्या आसपास. त्याच्याबरोबर 40-13 जो थोडा नायट्रोजन, थोडा फॉस्फरस फुटिंगसाठी आणि थोडासा पोटॅश अशा याच्यामधनं तुम्ही 13-13चं ऍप्लिकेशन साधारणतः 2.5 ग्राम प्रति लिटर. आणि त्याच्याबरोबर एक कॉन्टॅक्ट फंगिसाइड जसं की तुम्ही अँट्राकॉल घेऊ शकता किंवा M25 घेऊ शकता, असं एक ऍप्लिकेशन तुम्हाला ह्या स्टेजला फवारणीमधनं द्यायचे 20 दिवसाच्या आसपास. परत 25 दिवसाला तुम्ही समजा बेनिव्या 15ला रिपीट घेतला असेल तर 25 दिवसाला परत तो रिपीट करायचे 8 ते 10 दिवसाने. किंवा एक चांगलं कीटकनाशक, समजा तुम्हाला बेनिव्या मारायचं नसेल तर एक चांगलं कीटकनाशक 15 दिवसाच्या आसपास आणि परत 25 दिवसाच्या आसपास एक चांगलं कीटकनाशक तुम्ही त्या स्टेजला रिपीट करू शकता. आणि नंतर मग 30 दिवसाच्या पुढे तुमचे रेग्युलर स्प्रे तुमचे चालू राहतील वाढीच्या अवस्थेमध्ये. 30 दिवसाच्या आसपास तुम्हाला एक स्प्रे परत मी रिकमेंड करतो, तो म्हणजे फ्लावरिंग चालू होण्याच्या अगोदर तुम्हाला त्या झाडाला कॅल्शियम, बोरॉन, झिंक, त्याच्यानंतर थोडासा मॅग्नेशियम अशा न्यूट्रिएंटची गरज मोठ्या प्रमाणात लागत असते. तेव्हा तुमचं सक्षम फ्लावरिंग बाहेर निघण्यासाठी आणि ती फ्लावरिंग लवकर सेट होण्यासाठी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मदत करत असा हे न्यूट्रिएंट. आणि हे न्यूट्रिएंट पुरवायचे असेल तर आपल्या कंपनीचं खूप जबरदस्त कॉम्बिनेशन, मार्केटमध्ये खूप नाव केलेलं कॉम्बिनेशन आहे, ते म्हणजे झिंकाबोर, कॅल्मिनो आणि मॅग्नेशियम सल्फेट. झिंकाबोर साधारणतः 500 मिली, कॅल्मिनो साधारणतः 500 मिली, मॅग्नेशियम सल्फेट साधारणतः 500 ग्राम. त्याच्यामध्ये एखादं बुरशीनाशक कोणतेही चालेल, काय अडचण नाही, फक्त कॉपर सल्फर बेस बुरशीनाशक टाळायचे आणि इतर तुमचं बुरशीनाशक कोणतेही तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. 200 लिटर पाण्यासाठी ही फवारणी तुम्हाला घ्यायची आहे. ही जी कॅल्मिनो, झिंकाबोर आणि मॅग्नेशियम सल्फेट हे जे कॉम्बिनेशन आहे, हे कॉम्बिनेशन तुम्ही ह्या टोमॅटो आणि मिरची पिकाला, जे की कंटिन्यू त्याचं हार्वेस्टिंग चालू असतं, अशा पिकाला दर 15 दिवसातनं एक स्प्रे तुम्ही ठेवायचा आहे.
खूप जबरदस्त तुम्हाला हे कॉम्बिनेशन मदत करत असतं. दर 15 दिवसाला एक स्प्रे ठेवायचे, जास्त ती घ्यायची गरज नाही, पण हे कॉम्बिनेशन तिथं जायला पाहिजे. 30 दिवसाच्या आसपास एकदा द्यायचं, 40-42 दिवसाच्या आसपास एकदा द्यायचं, 60-62 दिवसाच्या आसपास एकदा द्यायचं. असं स्टेजनुसार तुम्ही फ्लॉवरिंग, सेटिंग आणि तुमचे खुडे जसे जसे चालू राहतात पुढे तसं तसं तुम्ही दर 15 दिवसाला हे कॉम्बिनेशन देत राहिले तर नंबर ऑफ फ्लॉवरिंग, त्या फुलांचं रूपांतर खूप चांगल्या पद्धतीने फळामध्ये होणं, फळामध्ये नंतर ज्या समस्या येतात, ब्लॉसमिंग रॉट, कॅल्शियमची कमतरता आहे, त्याच्यानंतर फुलं ड्रॉप होणं, फळ क्रॅक होऊन जाणं, फळ मऊ पडणं, फळ पोकळ राहणं, त्याच्यानंतर व्हायरलचा अटॅक फळावरती येणं किंवा मिरचीवरती येणं, या समस्यांना जर अन्नद्रव्याचा सपोर्ट तुम्हाला द्यायचा असेल तर हे कॉम्बिनेशन तुम्ही 12 ते 15 दिवसाला फवारणीमधनं जर ठेवलं तर तुमच्या त्या फळापर्यंत ते कॅल्शियम, झिंक, बोरॉन खूप चांगल्या पद्धतीने जात असतं आणि तुम्हाला त्याचे रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीने मिळत असतात. अशा पद्धतीने आपण लागवडीच्या अगोदरचे व्यवस्थापन, लागवडीच्या वेळेस काय काय काळजी घेतली पाहिजे, बेसल डोस कसा भरावा, त्याच्यानंतर आळवणीद्वारे सर्वात महत्वाचं मॅनेजमेंट, कीड आणि रोग व्यवस्थापनाचं कसं करावं, फवारणीद्वारे आपण मॅनेजमेंट कसं करावं, या गोष्टींचा ह्या शॉर्ट व्हिडिओमधनं प्रयत्न केला. बऱ्याच गोष्टी अजून आहेत पण व्हिडिओमधनं ते शक्य नाही, म्हणून तुम्हाला या व्हिडिओ बरोबर मी एक शेड्यूल पण देईल. त्या शेड्यूलचा तुम्ही चांगला अभ्यास करून काही अडचण असेल तर तुम्ही व्हॉट्सअपद्वारे मला मेसेजद्वारे कळवू शकता. परत एकदा धन्यवाद.